प्रवीण गायकवाड प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेत आरोपींना तात्काळ अटक केली। मुख्यमंत्र्यांची माहिती, तर योग्य ती कलम लावून कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आरोपींवर हवी ती कलम लावण्यात आलेली नाहीत। अनेक मंत्री आणि गृह मंत्रालयातून पोलिसांना फोन। मारहाण प्रकरणात प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप। दीपक काट्या भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही। गायकवाडांवरील हल्ल्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना काळं फासलं। संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप, तर घटनेनंतर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत दुग्धाभिषेक। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर पुण्यात मराठा समाजाची बैठक। हल्लेखोरांवर मुका लावण्याची मराठा कार्यकर्त्यांची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ऑगस्टमध्ये सुनावणी, तर याच वर्षी निकाल लागणार। स्थानिक निवडणुकांमुळे जवळची तारीख देण्याची सिब्बल यांची मागणी। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। इगतपुरीत आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। राज ठाकरे इगतपुरीकडे रवाना। राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार। मारहाण करताना व्हिडिओ काढून नका या विधानावर आक्षेप। वरळीतील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। सगळेच उघडे फिरतायत, सरकारतर्फे त्यांना 2-2 कपडे द्या, अनिल परब यांची टीका। तर मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ बाहेर आल्याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आनंदोत्सव। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर जल्लोष। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी महाराष्ट्र पिंजून काढणार। निवडणुकांच्या तयारीचा घेणार आढावा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ऍक्टिव्ह मोडवर। आजपासून पुढील 6 दिवस भाजपच्या बैठका। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन। अजित पवारांकडून पुण्यात स्वबळावर लढण्याचे संकेत। महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना, तर देवेंद्रजींचंही पुण्यावर लक्ष। अमृता फडणवीसांचं विधान। पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात संघर्षाची चिन्ह। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा। महामार्गासाठी जमीन घेण्याची मागणी। कोयना धरणाचे 6 दरवाजे उद्या उघडणार। धरणात पाण्याची आवक वाढल्याने निर्णय। धरणातून 5000 क्युसेकने विसर्ग करणार। खोबरेल तेलाच्या किमतीत 3 पटीने वाढ। नारळाच्या उत्पादनात 40% घट झाल्यामुळे तेलाचे दर महागले। राजस्थानमधील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, तर मध्य प्रदेशमध्येही पावसाचा हाहाकार। लॉर्ड्स कसोटीचा आज शेवटचा दिवस। टीम इंडिया समोर विजयासाठी 135 धावांचं आव्हान। जयस्वाल, करुण नायर, गिल स्वसात बाद, केएल राहुलच्या खांद्यावर मदार।